ज्या शुक्राला आपण भोग विलासता आणि ऐश्वर्याचा कारक मानतो तो शुक्र एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्ञान असणारा गुरु आहे. आपण बघा ज्युपिटरला गुरु मानतो की काय देव गुरु बृहस्पती आहे. हा काय आहे आपल्या कुंडलीमध्ये ज्ञानाचं प्रतीक आहे. देवगुरु बृहस्पती नॉलेजचं प्रतीक आहे. पण एक असा गुरु ज्याच्याकडे मृत संजीवनी विद्या आहे त्या गुरुला काय मानलेला आहे? शुक्र मानलेला आहे. जो सर्व शास्त्र प्रवक्तारम आहे म्हणजे सर्व शास्त्रांचा ज्ञान असलेला एक असा गुरु ज्याच्याकडे मृत संजीवनी विद्या आहे त्याला शुक्र मानलेला आहे. म्हणजे शुक्राचं महत्व किती आहे बघा की शुक्राकडे किती मोठी पॉवर आहे. आपण ज्या शुक्राला भोग विलासता आणि ऐश्वर पैसा संपत्ती इथपर्यंत ठेवलेला आहे किंवा इथपर्यंत आपण त्याला मानलेला आहे त्या शुक्राकडे एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल आहे. ते स्किल काय? मृत संजीवनी विद्या आहे. आता ज्या ज्या मनुष्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल आहे ते स्किल आहे तर ते स्किल काय आहे तर ते स्किल शुक्र आहे. ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल जशी शुक्राकडची मृत संजीवनी विद्या तशीच प्रत्येक मनुष्यातलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल काय असेल तर ते शुक्र आहे. म्हणून शुक्र लक्झरी आर्ट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स याला रिप्रेझेंट करतो. आता शुक्र पुढं काय आहे? पुढं बघितलं तर जेवढी जेवढी ब्युटी आहे जेवढे जेवढे दिसायला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक सौंदर्याच्या गोष्टींना शुक्र दाखवतो. म्हणून जेवढं जेवढं आर्टिस्टिक फील्ड आहे जेवढं जेवढं कलात्मक क्षेत्र आहे त्याला काय दाखवतो? शुक्र दाखवतो. जेवढ्या जेवढ्या लक्झरी आहेत त्यांना काय दाखवतो? शुक्र दाखवतो. म्हणून या सगळ्यांचा कारक कोण आहे तर शुक्र आहे. आता पुढं बघितलं तर व्हेइकल्स जेवढ्या जेवढ्या गाड्या आहेत जे स्टेटसचा सिम्बॉल आहे आपला त्याला रिप्रेझेंट करणारा ग्रह कोण आहे तर शुक्र आहे. जेवढ्या जेवढ्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्याला रिप्रेझेंट करणारा ग्रह कोण आहे तर शुक्र आहे. आता पुढं बघितलं तर आपली वाईफ ही साक्षात कोण आहे? शुक्र आहे. प्रत्येक मनुष्याची पार्टनर कोण आहे तर शुक्र आहे. त्यानंतर मॅरिटल रिलेशन्स प्रत्येक मनुष्याचं फिमेल असो किंवा मेल असो मॅरिटल रिलेशन कोण डॉमिनेट करत असेल तर तो ग्रह शुक्र आहे. म्हणून शुक्राचा इम्पॉर्टन्स फार आहे कुंडलीमध्ये. आता पुढे बघितलं तर काय आहे तर जेवढे जेवढे आर्टिस्टिक फील्ड्स म्हणजे म्युझिक डान्सिंग ऍक्टिंग हे सगळं कोणाच्या अंडर येत असेल तर ते शुक्राचा अंडर येते. रेडीमेड क्लोथ्स हे कोणाच्या अंडर येत असेल तर शुक्राच्या अंडर येते. आता शुक्राची देवता अर्थातच पैशाचा कारक शुक्र, लक्झरीचा कारक शुक्र म्हणून लक्ष्मी ही कोणाची देवता आहे तर शुक्राची देवता मानली जाते. आता लिनेज कुठून आहे तर शुक्र भृगु ऋषी ब्रह्माचे मानसपुत्र भृगु ऋषी त्यांच्यापासून यांची लिनेज आलेली आहे. भृगु ऋषींचा मुलगा कोण आहे तर शुक्र आहे. त्याच्या पुढे जर बघितलं शुक्र काय आहे तर शुक्र बीज आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये ते बीज स्पर्मच्या रूपानं किंवा ओव्हरीच्या रूपानं आहे. आता हे बीजच आहे ज्याच्यापासून आपल्या मनुष्याची किंवा वनस्पतींची किंवा प्राणीमात्रांची निर्मिती झालेली आहे. म्हणून निर्मितीचा कारक बीजाच्या रूपाने हा शुक्र आपल्या प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. आता बघितलं तर शुक्र काय तर बीज कारक आहे आणि प्लांट्समध्ये सीडचा कारक कोण आहे तर शुक्र आहे. ज्याला आपण लक्झरीचा कम्फर्टचा भोग विलासताचा कारक म्हणतो तो सृजन शक्तीचा कारक आहे. म्हणून हा शुक्र आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता बघा ही संजीवनी शक्ती प्रत्येक मनुष्याच्या मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी म्हणून विराजमान आहे. आता याचा वापर या शक्तीचा वापर आपण आपल्या खाजगी सृजनासाठी करायचा आहे की त्याला सहस्त्र चक्रामध्ये नेऊन आपल्या लाईफचं सृजन करायचं आहे हे आपल्यावर डिपेंड राहते. म्हणून या शक्तीला काय म्हटलेलं आहे? सृजन शक्ती म्हटलेलं आहे. ते एका शिशूची निर्मिती पण करू शकते आणि आपल्या लाईफची निर्मिती करू शकते. तर आता आपण पुढे जायचं आहे आणि बघायचं आहे की शुक्र 12 घरांमध्ये काय प्रभाव देतो. शुक्र म्हणजेच विनस 12th हाऊसेसमध्ये काय करतो किंवा काय प्रभाव देतो. कुंडलीतली 12 घरं 12 आकड्यांचं क्लॉक आहे. आपल्या लाईफचे 12 डोमेन आहेत.
आता बघा, शुक्रला आपण वेल्थ म्हटलेला आहे किंवा पैसा म्हटलेला आहे. आता शुक्र 12 घरांमध्ये काय करणार आहे ते इथं आपण बघणार आहोत. शुक्र जेव्हा पहिल्या घरामध्ये येतो, शुक्र पहिल्या घरामध्ये आहे. पहिलं घर कशाचं आहे? तर पहिलं घर आपल्या बॉडीचं आहे, आपल्या देहाचं आहे. स्वतःला रिप्रेझेंट केल्यानंतर स्वतःचं रिप्रेझेंटेशन ह्या व्यक्तीच्या कशाचा सोर्स बनणार आहे? तर वेल्थचा सोर्स बनणार आहे. हे शुक्र फर्स्ट हाऊसमध्ये सांगतो. प्लस फर्स्ट हाऊस काय? पर्सनॅलिटी आहे. तर या पर्सनॅलिटीवर कोणाचा प्रभाव असणार आहे? तर शुक्राचा प्रभाव असणार आहे. पर्सनॅलिटी कशी असणार आहे? तर शुक्र प्रधान पर्सनॅलिटी असणार आहे. लक्झरी प्रधान पर्सनॅलिटी असणार आहे. शुक्र इन फर्स्ट हाऊस. आता शुक्र इन सेकंड हाऊस, पैशाचं घर आहे, दुसरं घर, तिथं शुक्र आला. बँकिंगचं घर आहे तर शुक्र आला. अशा व्यक्तीकडे काय असणार आहे? तर पैसा चांगल्या पद्धतीचा असणार आहे, असं आपण एक म्हणू शकतो. अर्थात वेगवेगळे डोमेन त्याला काय होणार आहेत? लागू होणार आहेत. पण ओव्हरऑल आपण काय म्हणू शकतो की सेकंड हाऊस मधला शुक्र काय करणार आहे? तर एक चांगली कंडिशन शुक्राची आपण त्याला म्हणू शकतो. शुक्र इन थर्ड हाऊस, तिसरं घर काय हो? तिसरं घर स्थान परिवर्तन आहे. तिसरं घर ट्रॅव्हलिंगचं आहे. तिसरं घर पुरुषार्थाचं आहे. आता अशा व्यक्तीचा पैसा ट्रॅव्हलिंगमध्ये, पुरुषार्थामध्ये आणि स्थान परिवर्तनामध्ये बसलेला आहे, असं आपण ढोबळमानानं म्हणू शकतो. शुक्र इन फोर्थ हाऊस, चौथं घर कशाचं आहे? तर चौथं घर लक्झरीचं आहे, कम्फर्टचं आहे, तुमच्या घराचं आहे, वास्तूचं आहे, टीचिंगचं आहे. बऱ्याच गोष्टी चौथ्या घराला रिप्रेझेंट करतात. आता चौथ्या घरातला शुक्र काय दाखवा लागलाय? तर या व्यक्तीकडे या गोष्टी असणार आहेत. चौथ्या घरातील रिलेटेड गोष्टींचा वापर करून हा व्यक्ती काय करू शकतो? त्याची वेल्थ जनरेट करू शकतो. असा व्यक्ती भूमी, भवन, वाहन यामध्ये येऊन त्याची वेल्थ जनरेट करू शकतो, असं आपण म्हणू शकतो. शुक्र इन फिफ्थ हाऊस, पाचवं घर लर्निंगचं आहे, पाचवं घर शिक्षेचं आहे, विद्या अध्यापनाचं आहे, पाचवं घर संतान प्राप्तीचं आहे. आता अशा ठिकाणी शुक्र येऊन काय जनरेट करायला आहे? तर विद्या ग्रहण केल्यानंतर किंवा अध्ययन केल्यानंतर अशा व्यक्तीची वेल्थ किंवा पैसा जनरेट होणार आहे, असा इथून शुक्र सांगतो. अशा व्यक्तीचा शुक्र त्याच्या संतान प्राप्तीनंतर त्याची वेल्थ जनरेट होणार आहे, अशा गोष्टी सांगतो. आपण पुढे जाऊया. इन शॉर्ट सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. सिक्स्थ हाऊस मधला शुक्र काय सांगतो? सिक्स्थ हाऊस जॉबचा आहे, सिक्स्थ हाऊस सेवाभाव आहे, सिक्स्थ हाऊस कर्मक्षेत्राचं असं प्लेस जिथं बसून आपण आपलं कर्म करतो. तर अशा व्यक्तीला त्याच्या जॉब प्लेसला किंवा कर्मक्षेत्राच्या प्लेसला त्याचा पैसा किंवा त्याची वेल्थ जनरेट होणार आहे, हा येथील शुक्र सांगतो. पण सिक्स्थ हाऊस हे रोगाचं पण आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला जे शुक्र प्रधान रोग आहेत ते होण्याची शक्यता आहे, हे पण आपण ढोबळमानानं म्हणू शकतो. शुक्र इन सेव्हन्थ हाऊस, बघा शुक्र व्यापाराच्या घरामध्ये बसलेला आहे, पार्टनरशिपमध्ये बसलेला आहे. अर्थातच ह्या व्यक्तीची वेल्थ कुठे बसलेली आहे? तर व्यापारामध्ये बसलेला आहे, आपण म्हणू शकतो. शुक्र इन एट्थ हाऊस, आठवं घर कशाचं आहे? आठवं घर प्रॉब्लेमचं आहे, आठवं घर पिढेचं आहे. पण दुसरीकडे बघितलं तर नवनिर्मितीचं घर कुठलं असेल, मॅन्युफॅक्चरिंगचं घर कुठलं असेल, इंजिनिअरिंगचं घर कुठलं असेल, ऑकल्टचं घर कुठलं असेल, तंत्राचं घर कुठलं असेल, तर ते आठवं घर आहे. तर अशा व्यक्तीची वेल्थ या डोमेनमध्ये बसलेली आहे, ह्याला आपण म्हणू शकतो. असा व्यक्ती इल्लिगल गोष्टीतून सुद्धा पैसा मिळवू शकतो. आणि आठवं घर कशाचं आहे? तर इल्लिगल गोष्टींचं सुद्धा आहे. टॅक्सेशन हे डिपार्टमेंट आठवं घरचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या गोष्टीतून आपण पैसा मिळवू शकतो. शुक्र इन नाईन्थ हाऊस, नवं घर धर्मचं आहे, नवं घर गुरुचं आहे, नवं घर पित्रांचं आहे, नवं घर वडिलांचं आहे. आता ह्या गोष्टी आपल्या पैशाला, आपल्या वेल्थला ऍक्टिव्हेट करणाऱ्या गोष्टी आहेत, असं आपण इथं म्हणू शकतो. शुक्र इन टेन्थ हाऊस, काय हो टेन्थ हाऊस? सगळ्यात महत्वाचं घर कर्मक्षेत्र. शुक्र कर्मक्षेत्रामध्ये बसलाय, तर अशा व्यक्तीची वेल्थ त्याच्या कर्मक्षेत्रामध्ये, तो जो काम करत आहे त्या कामामध्ये, त्याच्या कर्मामध्ये बसलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. त्याचं कर्मच त्याला पैसा आणि त्याला वेल्थ देणार आहे, इथं आपण म्हणू शकतो. शुक्र इन 11th हाऊस, 11वं घर कशाचं आहे? तर फ्रेंड सर्कलचं आहे, 11वं घर समाजाचं आहे, 11वं घर तुमच्या सोशल सर्कलचं आहे, 11वं घर तुमच्या बॉन्डिंगचं आहे, 11वं घर लाभाचं आहे. शुक्र अशा ठिकाणी बसून काय सांगायला? ह्या व्यक्तीचं वेल्थ समाजामध्ये, सोशल सर्कल्समध्ये, फ्रेंड सर्कल्समध्ये, लाभामध्ये बसलेलं आहे, ह्या गोष्टी सांगायला. आता शुक्र इन 12th हाऊस, 12वं घर काय आहे? इन्व्हेस्टमेंट्स,
हानी, व्यय. बघा आता 12 वगैरे कसला आहे? इन्व्हेस्टमेंट, व्यय, हानी, हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टींचं घर 12 आहे, ज्याला व्ययाचं घर म्हटलं जातं. आता ह्या ठिकाणी शुक्र उच्च आहे, ह्या ठिकाणी शुक्र बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट शुक्र कुठला असेल तर ह्या ठिकाणी. आता का हो असं का म्हटलं जातं की शुक्र 12व्या घरामध्ये बेस्ट आहे? तर 12 वगैरे खर्चाचा आहे. जर आपण खर्चच केला नाही, आपण जर व्ययच केला नाही, तर आपल्याला लक्झरी येणार काय? मग लक्ष्मीच पण रूप आहे की लक्ष्मी एका जागी टिकत नाही, थांबत नाही. लक्ष्मी काय? चलायमान आहे. आता जोपर्यंत वेल्थ मिळवण्यासाठी, एखादी वस्तू घेण्यासाठी तुम्ही खर्च करत नाही, वेळ करत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे ती गोष्ट येणार आहे. म्हणून 12व्या घरातला शुक्र सुनिश्चित करतो की या व्यक्तीकडे खर्च करण्यासाठी, वेळ करण्यासाठी पैसा असणार आहे. म्हणून 12व्या घरातला शुक्र काय? चांगल्या कंडिशन मधला आहे. ओके, तर 12 घरांमध्ये आपण इथे शुक्राची कंडिशन शिकलो आहोत. पुढे जाऊन आपल्याला शुक्राच्या युतीच म्हणजे कंजंक्शन ह्या गोष्टी बघायच्या आहेत. की शुक्र प्रत्येक ग्रहासोबत बसून काय इफेक्ट जनरेट करतो. शुक्र उरलेल्या 8 ग्रहांसोबत बसून काय इफेक्ट जनरेट करतो. आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या चार्ट मध्ये बघू शकताय की शुक्र कोणाबरोबर युती करायलाय. पहिल्यांदा आपण घेऊया की शुक्र शनी, शुक्र मंगळ, शुक्र सूर्य, शुक्र चंद्रमा, शुक्र गुरु, शुक्र बुध, शुक्र राहू, शुक्र केतू. झाले? तर बघा आता शुक्राच्या युतीच आहेत. आता या युतीच मल्टिपल पण असू शकतात. बेसिक लेवलला आपण शिकत आहे, त्यामुळे आपण युती बघायची की शुक्र बेसिक लेवलला एका ग्रहासोबत युतीमध्ये असताना काय इफेक्ट जनरेट करतो. शुक्रला आपण काय म्हटलेला? वेल्थ आणि पैसा. आपला वेल्थ आणि पैसा काय? शुक्र आहे. आता शुक्र ज्या ग्रहाबरोबर बसलाय, विनस ज्या ग्रहासोबत बसलाय, तो ग्रहच आपल्या वेल्थचा, आपल्या पैशाचा कारक बनणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शुक्र शनी. शनी काय तर आपलं कर्म आहे. आपलं कर्मच आपल्या वेल्थचा सोर्स बनणार आहे. शनी काय आहे? तर शनी सेवा आहे. आपली सेवाच आपल्या इन्कमचा, आपल्या वेल्थचा सोर्स बनणार आहे. तुमची कर्मच ठरवणार आहेत की तुम्हाला वेल्थ कशी मिळणार आहे. शॉर्ट मध्ये समजून घ्या, बऱ्याच गोष्टी आहेत. पुढे जाऊया आपण शुक्र मंगळ. मंगळ तुमचा देह आहे, मंगळ तुमचा कॉन्फिडन्स आहे, मंगळ लँड्स पण आहे. तर तुमची वेल्थ कुठं बसलेली आहे? तुमच्या देहा, कॉन्फिडन्स आणि तुमच्या लँड्स मध्ये वेल्थ बसलेलं आहे. हे आपल्याला इथं शुक्र मंगळ युती सांगते. मंगळ इंजिनिअरिंग पण आहे, करू शकताय. शुक्र मंगळ, मंगळ वेपन पण आहे. मंगळाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आहेत. मंगळाचे जे कारक तत्व असणार ते आपल्याला वेल्थ देणार आहेत, हे आपण ढोबळमानानं समजू शकतो. शुक्र तुमचं रेसिडेन्शियल प्लेस आहे, जिथं तुम्ही राहता, जे तुमचं घर आहे ते घर सुद्धा काय दाखवतं? शुक्र दाखवतं. शुक्र मंगळ पहाडी एरिया, मंगळ म्हणजे पहाड आहे, म्हणून पहाडी एरियामध्ये राहिल्यानंतर आपल्याला वेल्थ जनरेट होणार आहे, ह्या गोष्टी सुद्धा मंगळ सांगतं. त्यानंतर पुढे जाऊया शुक्र सूर्य. सूर्य काय आहे? तर सूर्य गव्हर्नमेंट आहे. सूर्य काय? गव्हर्नमेंट आहे. सूर्य गायडन्स आहे. तर तुमची वेल्थ कुठं बसलेलं आहे? गव्हर्नमेंट फील्डमध्ये किंवा गायडन्सच्या फील्डमध्ये आपली वेल्थ बसलेलं आहे. हे आपण ओव्हरऑल बेसिक लेवलला म्हणू शकतो. पुढे जाऊया शुक्र चंद्रमा. चंद्रमाला ट्रॅव्हलिंगचा कारक म्हटलेला आहे आणि चेंज ऑफ प्लेस पण म्हटलेला आहे. म्हणून अशा व्यक्तीची वेल्थ त्याच्या चेंज ऑफ प्लेस नंतर किंवा त्याच्या ट्रॅव्हलिंग नंतर जनरेट होते, असं इथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया शुक्र गुरु. ज्युपिटरला ज्ञानकारक म्हटलेला आहे, ज्युपिटरला नॉलेजचा कारक ग्रह म्हटलेला आहे. अशा व्यक्तीची वेल्थ कुठं बसलेलं आहे? त्याच्या ज्युपिटरमध्ये बसलेलं आहे. ज्युपिटर काय आहे? तर तुमचे संस्कार सुद्धा ज्युपिटर आहे. म्हणून जसे तुमचे संस्कार तशी तुमची वेल्थ, इथं आपण म्हणू शकतो.
जसा तुमचा गुरु तशी तुमची वेल्थ. गुरुच्या सानिध्यात राहून तुम्ही तुमची वेल्थ जनरेट करू शकता. टीचिंग फील्डमध्ये येऊन तुम्ही तुमची वेल्थ जनरेट करू शकता, हे गुरु चंद्रमा युती सांगते. त्यानंतर पुढे जाऊया शुक्र बुध. बिझनेसचा कारक बुध, व्यापाराचा कारक बुध. अशा व्यक्तीचा बिझनेस, अशा व्यक्तीचा व्यापार त्याचा वेल्थचं कारण बनणार आहे. अशा व्यक्तीचे फ्रेंड सर्कल त्याचा वेल्थचं कारण बनणार आहे, आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर शुक्र राहू, शुक्र केतू. आता शुक्र राहू काय हो? राहूला इल्युजन म्हटलेलं आहे, राहूला माया म्हटलेलं आहे. राहू एक अशी शक्ती आहे जी एखाद्या गोष्टीला अननॅचरली मोठी करते. राहूला तो गुब्बारा म्हटलेला आहे ज्यात हवा भरलेला आहे पण तो दिसायला फार मोठा आहे. अशा व्यक्ती मोठ्या प्रमाणात वेल्थ जनरेट करू शकतो. शुक्र राहू इज इक्वल टू मोठ्या प्रमाणातली वेल्थ. पण ती वेल्थ कशी आहे? ती वेल्थ इल्युजन निर्माण करणार आहे. ज्यावेळी अशा व्यक्तीला त्या पैशाची खरंच गरज असते त्यावेळी तो पैसा त्या व्यक्तीकडे नसतो किंवा तो पैसा त्या व्यक्तीचा कामी येत नाही. शुक्र राहूचं कॉम्बिनेशन सांगतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर शुक्र केतू. शुक्र राहूमध्ये आपण फोटोग्राफी, मीडिया वर्क जेवढे असेल, यूट्यूब माध्यम, ह्या सगळ्या ऑनलाईन गोष्टीमधून आपण चांगल्या पद्धतीचे वेल्थ जनरेट करू शकतो. इव्हन फॉरेन कल्चर, वेगळं कल्चर, टेक्नॉलॉजीचं क्षेत्र, ह्यापासून आपण मोठ्या प्रमाणात वेल्थ जनरेट करू शकतो. हा शुक्र राहूचा पॉझिटिव्ह युटिलायझेशन आहे. शुक्र केतू. केतू इज स्पिरिच्युअलिटी. केतू इज मोक्षा. मोक्षाचा प्लॅनेट शुक्रावर बसला. आता जोपर्यंत असा व्यक्ती पैशाचा मागं धावणार आहे तोपर्यंत अशा व्यक्तीची वेल्थ जनरेट होत नाही. अशा व्यक्तीनं त्याच्या इच्छा, त्याचा पैसा खर्च केल्यानंतर, व्यय केल्यानंतर, त्याच्या पैशाचे अटॅचमेंट सोडल्यानंतर अशा व्यक्तीचा पैसा जनरेट होणार आहे. शुक्र केतू कॉम्बिनेशन ॲस्ट्रॉलॉजी करणाऱ्यांना, ऑकल्टमधील असणाऱ्या क्षेत्रातल्या प्रत्येक लोकांना बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर अशा पद्धतीनं आपण कॉम्बिनेशन्स, शुक्र काय आहे आणि शुक्राच्या बऱ्याच गोष्टी, शुक्र 12th हाऊसमध्ये काय रिझल्ट देतो या गोष्टी शिकलेलो आहेत. धन्यवाद.